नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। IBPS कडून एक नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली स्पेशलिस्ट ऑफिसर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर AFO याची जाहिरात आलेली आणि कृषी पदवीधर उमेदवारांसाठी जाहिरात असणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही अनुभवाची जी आहे तर ती गरज नाही आहे। पात्रता, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, निवड पद्धती या सगळ्यांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। IBPS यांच्याकडून अशा पद्धतीची जाहिरात पण येते, म्हणजे खूप साऱ्या कृषी उमेदवारांना ही जाहिरातच माहित नसते। ही दरवर्षी जाहिरात जी आहे तर ती येत असते। बघा, या जाहिरातीचं नाव आहे स्पेशलिस्ट ऑफिसर, SO म्हणतात त्याला, IBPS SO रिक्रुटमेंट असं पण म्हणतात। तर यांच्या मार्फत जाहिरात आलेली आहे। तर याच्यात विविध पद आपल्याला बघायला मिळतात। बघा, याच्यात बघा IT ऑफिसर पण आहे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ज्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, AFO, राजभाषा अधिकारी, लॉ ऑफिसर, HR अँड पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर। तर या सगळ्या पदांसाठी जाहिरात घेतली जाणार आहे आणि आपण AFO या पदाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांशी निगडित कोर्सेस बघायला मिळतील आणि याच्यामधील एक महत्त्वाचं म्हणजे कृषी भरतीशी संबंधित सर्व कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत, जसे की कृषी सेवक असेल, कृषी सहाय्यक आणि कृषी विद्यापीठाच्या बॅचेस जे आहेत तर त्या आपण आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात। तसेच आपला जो नंबर आहे तर त्याला देखील तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकतात। चला तर बघूया या AFO विषयी अधिक माहिती। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 1/7/2025 ते 21/7/2025 पर्यंत चालणार आहे, म्हणजे जवळपास फक्त 20 दिवसांचा अवधी त्यांनी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी इथे दिलेला आहे। पुन्हा ऑनलाईन परीक्षा त्यांनी काय सांगितले, ऑनलाईन पूर्व परीक्षा ही ऑगस्ट मध्ये राहणार आहे, म्हणजे लगेच पुढच्या महिन्यातच ही परीक्षा जी आहे तर ती असणार आहे। पुन्हा सप्टेंबर मध्ये याचा रिझल्ट येईल। त्याच्यानंतर पुढची एक्झाम जी असेल मेन्स एक्झामिनेशन ती कधी होणार आहे, नोव्हेंबर मध्ये होणार आहे। पुन्हा इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोलवण्यात जाईल। हे इंटरव्ह्यू डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जे आहे तर ते होणार आहे, म्हणजे त्यांनी संपूर्ण टाइम टेबल, परीक्षेच्या दिनांकासहित संपूर्ण टाइम टेबल आपल्याला दिलेले, म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण दिशा जी आहे तर ती समजते आहे। याच्यात काय होतं, वेगवेगळ्या बँक पार्टिसिपेट करत असतात। बघा, जसं की बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक अँड बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, ही महत्वाची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे ज्यांना महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे चांगलं आहे। याच्यामध्ये जर आपण सॅलरी पाहिलं, खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी असते इथं आपल्याला, म्हणजे सुरुवातीला आपल्याला 48,480 रुपये असतात। हे बेसिक पे म्हणतात याला। या बेसिक पेला तुमचं HRA जोडला जातो, प्लस DA जोडला जातो आणि बाकीचे अलाउन्सेस पण आहे दिले जातात। याच्यामध्ये कसं असतं, पुढील जे 7 वर्ष असतील तर दरवर्षी तुमची 2000 रुपयाची वाढ होईल, म्हणजे 48,480 मध्ये प्लस 2 असे 7 वर्ष वाढ जातील। कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचं पेमेंट 62,480 होत नाही तोपर्यंत। ज्या दिवशी तुमचं पेमेंट 62,400 झालं त्याच्या पुढे पुढील 2 वर्ष तुमची वाढ होते 2,340 रुपयांची, दरवर्षी वाढ जाते, फिक्स असतं ते। ही कधीपर्यंत होतं, जोपर्यंत तुम्ही इथपर्यंत रक्कम जात नाही। पुन्हा पुढील 7 वर्ष तुमची 2,680 रुपये एवढ्यांनी वाढ होत असते आणि ती शेवटी 85,920 रुपयांपर्यंत तुमचा हा जो बेसिक पे जो आहे तर तो इथं जात असतो, म्हणजे खूप चांगली सॅलरी आपल्याला इथं जी आहे तर ती बघायला मिळते। याच्यासाठी भारतीय राष्ट्रीयत्व असणं जे आहे तर ते गरजेचं आहे, म्हणजे भारताचा कुठलाही नागरिक भरू शकतो, याच्यासाठी काही डोमेसाईल वगैरेची अट नाही। वयाची अट दिलेली आहे, मिनिमम 20 वर्ष पाहिजे, तसेच मॅक्सिमम तो 30 वर्षांचा पाहिजे। 1/7/2025 रोजी तुमचं एज जे आहे तर ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। याच्यामध्ये पण काय आहे, SC आणि ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। म्हणजे इथं या 30 मध्ये जर मी 5 टाकले तर ST वाले भरू शकतात, या 30 मध्ये मी 3 टाकले म्हणजे 33 वर्षांपर्यंत कोण भरू शकतो, OBC प्रवर्गातील उमेदवार जे आहेत तर ते फॉर्म इथं भरू शकतात। पुढचं मेन एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागतो, हा एज्युकेशनल क्रायटेरिया तुमचा 21/7/2025 रोजी पूर्ण झाला पाहिजे। त्यांचं काय म्हणणं आहे, मिनिमम 4 इयर्सची डिग्री पाहिजे, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन पाहिजे। कशामध्ये, कृषीमध्ये, ॲग्रिकल्चर, चला ठीक आहे, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबेंडरी, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स। तर हे असे विविध जे आहेत तर ते इथं ट्रेड दिलेले आहेत, तर ते तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकतात। मेन म्हणजे काय की कृषी पदवीधर फॉर्म भरू शकतात, कृषीवाले जे आहेत तर ते इथं फॉर्म भरू शकतात, 4 वर्षाची डिग्री असलेले। ऍप्लिकेशन फीस 175 रुपये आहे, इन्क्लुझिव्ह ऑफ GST, SC ST दिव्यांग उमेदवारांसाठी, आणि 850 रुपये ही बाकीच्यांसाठी जे आहे तर ते परीक्षा शुल्क असणार आहे। याचा परीक्षा पॅटर्न, निवड पद्धती कशी असणार आहे लक्षात घ्या। निवड पद्धती समजून घेण्यासाठी याची सगळ्यात आधी पूर्व परीक्षा होत असते।
पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला बोलवलं जातं आणि मुख्य परीक्षेनंतर शेवटची स्टेप तुमची मुलाखत असते आणि तुमची निवड, अंतिम निवड ही इंटरव्ह्यू प्लस मुख्य परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमची अंतिम निवड ही करण्यात येते. मग पूर्व परीक्षा जर पाहिली, पूर्व परीक्षा तुम्हाला माहिती आहे ती लगेच ऑगस्ट मध्ये जी आहे तर ती इथं होणार आहे. 3 विषय असतील फक्त, इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं गणित बुद्धिमत्ता, अंकगणित हे एकदम स्ट्रॉंग आहे ना, त्यांच्यासाठी खूप चांगले जॉब आहे, चांगलं परीक्षा आहे. कारण की विषय जास्त कमी आहेत ना, म्हणजे इंग्रजी विषय आणि रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड एवढंच आहे. सगळ्यांवर 50-50 प्रश्न, 150 प्रश्न 125 गुणांसाठी इथं जे आहेत तर ते विचारले जातील. मेन जो इथं म्हणजे परीक्षा सोपीच असते, मेन जो इथं खेळ जो आहे ना तो आहे टाइमचा. 2 तासात म्हणजे 120 मिनिट जर तुम्ही पाहिले, या 120 मिनिटात हा पेपर सॉल्व्ह करायला अवघड जातो. बाकी प्रश्न अवघड नसतात, पेपर सॉल्व्ह करणं याला वेळ जास्त जातो. म्हणून इथं कट ऑफ जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने घ्यावा लागतो. आणि इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये, बाकी हे दोन्ही इंग्लिश आणि हिंदी या दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि इथं IBPS म्हटल्यानंतर सेक्शनल टायमिंग पण आहे. इंग्रजीचा 40-40-40 हे 40 झाल्यानंतर पुढे जाता येतं आपल्याला. अशा पद्धतीने पूर्व परीक्षा होत असते. पूर्व परीक्षेला जे पास होतात त्यांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. मुख्य परीक्षेमध्ये तुमचं प्रोफेशनल नॉलेज जे आहे, म्हणजे आपले ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर यांचा सिलेबस असतो. 60 प्रश्न 60 गुणांसाठी विचारला जातो. इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर होतो आणि 45 मिनिटं तुम्हाला इथं वेळ दिला जातो. हे झालं. त्याच्यानंतर या दोन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला 0.25 म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथं बघायला मिळते. पुन्हा इथं इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोललं जातं, इंटरव्ह्यू मध्ये तुमचे 100 मार्क जे आहेत तर ते असतात आणि कंबाईन तुमचा दोघांचा ऑनलाईनचा मेन्सचा कोर्स आणि इंटरव्ह्यूचा स्कोर हा 1 करून तुमचं जे आहे तर ते निवड यादी जी आहे तर ती इथं तयार करण्यात येते. बघा इथं कोणत्या कोणत्या बँकेत किती जागा रिक्त आहेत तर ते पण बघायला मिळतात. बघा बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियामध्ये त्या जागाच नाही आहेत. मेन सगळ्यात जास्त जागा बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये इथं जे आहेत तर ते वेगवेगळ्या जागा बघायला मिळतात. बघा इथं या जागा नाही आहेत. बघा इथं 12, SC 12, ST 6, OBC 21, RDWS 33, टोटल जर पाहिले 80 जागा, म्हणजे चांगल्या जागा इथं बघायला मिळतात. बघा PNB बँक मध्ये पण जे आहेत तर ते 150 जागा आहेत. इंडियन ओव्हरसीज बँक इथं 80 जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात. भविष्यात या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाच्या जागा पण ज्या आहेत तर ते इथं येऊ शकतात. तर अशा पद्धतीने जी IBPS कडून AFO ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर याची जी जाहिरात आली होती त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कृषीशी संबंधित सर्व बॅचेस जे आहेत तर ते ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत. कृषी सेवा असेल, महाराष्ट्र कृषी सेवा असेल, कृषी सेवक असेल, सर्व काही बॅचेस जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. तुम्ही त्या बॅचेसला नक्की एनरोल करू शकतात. इग्नाइट अकॅडमीच्या कुठल्याही बॅचेसला एनरोल करण्यासाठी तुम्ही जे आहे एक कोड जर यूज केला तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा 10% ऑफ मिळेल. तो म्हणजे GM10 हा कॅपिटल लेटर मध्ये आहे, कुठेही स्पेस द्यायचं नाही आहे. GM10 हा जर कोड तुम्ही यूज केला, तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून कुठलाही जर कोर्स घेतला तर त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.